हरिओम श्रीराम अंबज्ञ मीनाक्षी जयंत कुलकर्णी जालना उपासना केंद्र। मी बापूंकडे लग्न झाल्यानंतर 2002 साली आले आणि तेव्हाच कळाले की खरोखर सद्गुरू काय असतो। तर असाच माझा एक अनुभव मी सांगते। माझा मोठा मुलगा 2003 साली झालेला, तो 2 वर्षाचा असताना त्याला अचानकपणे संडास लागली आणि त्याचे पोट खूप उडत होते। तर ते उडत असताना मी एका डॉक्टरकडे गेले, त्यांना दाखवलं तर त्या म्हटल्या की त्याच्या पोटात लागलेलं असेल, परंतु पोटात लागलेलं असेल म्हणून त्यांचे 2 दिवसाचे मी औषध घेतले, परंतु त्याची काही तो त्रास राहीच ना, उलट जास्त व्हायला लागला, तो आचक्या देऊ लागला। तर मी नंतर आमच्या इथले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले आणि त्याला दाखवलं। तर दाखवल्यानंतर डॉक्टर म्हटले की त्याला जो श्वासाचा त्रास होतोय तर त्याच्या श्वसननलिकेला नक्कीच काहीतरी बाधा झालेली आहे किंवा काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे। त्याला ताबडतोब तुम्ही काय करा, कलर डॉपलर त्याची सोनोग्राफी काढा आणि इथून ताबडतोब त्याला औरंगाबादमध्ये हलवा। तर आम्ही बापूंचं त्यावेळेस नाव घेत होतो की बापूराया आता काय असेल रे, कारण डॉक्टर म्हटले की विदिन सेकंद तुम्ही इथून कसे पोहोचताल हे बघा आणि त्या बाळाला लवकरात लवकर डॉक्टरकडे न्या, नसता तो वाचणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि आम्ही ताबडतोब बापूरायाचं नाव घेत घेत आम्ही कस तरी त्या दवाखान्यामध्ये पोहोचलो। इथून ते डॉक्टर त्यांच्याशी बोलले आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर बोलत होते की त्याच्या पूर्ण श्वसन नलिकेमध्ये पल्स झालेला आहे आणि त्याची अगदी छोटीशीच एवढी त्याची श्वसन नलिका राहिलेली आहे आणि जर तुम्ही रात्रीतून जर त्याचा पैशाची वगैरे व्यवस्था करू शकले तर तो तुमच्या हाती लागू शकतो, अन्यथा तुम्ही सगळं तुमच्या सद्गुरूवर किंवा देवावर सोडून द्या आणि नंतर तुमचा बाळ मिळेल का नाही हे मी सांगू शकत नाही। यानंतर अशी गोष्ट आहे की ह्या श्वसन नलिकेला जे काही भूल द्यायची असते तर त्याला मराठवाड्यातून एकच डॉक्टर आहे म्हणे आणि त्यांची जर अपॉइंटमेंट मिळाली तरच तुमचं मूल वाचू शकतं, अन्यथा मी सांगू शकत नाही। रात्रभर त्याच्या नखाकडे तुम्ही बघत बसा म्हणे, रात्री जर त्याचं नख निळसर पडायला लागलं तर काय होईल मी सांगत नाही। आम्ही फक्त बापूरायाचा धावा करत होतो आणि त्यावेळेस एवढा काही माझा म्हणजे मला बापू माहीत नव्हता आणि माझ्या मिस्टरांचा मात्र त्यांच्यावरती अत्यंत श्रद्धा त्यांची आणि माझी तर होतीच, परंतु त्यावेळेस मात्र मला कळालं की बापू काय असतो आणि मरण काय असतं। माझ्या लेकराला ज्यावेळेस मी मांडीवर घेते त्यावेळेस माझ्या लेकराला रात्रीपासून माझं दूध द्यायचं नव्हतं आणि माझं बाळ ते दूध पिण्यासाठी माझ्याकडे ओढा घेत होतं, परंतु मी अशी बाजूला बसलेली आणि माझं लेकरू तिकडून ओढा घेते पण त्याला पाण्याचा थेंब सुद्धा नाही द्यायचा आणि माझ्या लेकराला बाकी काय द्यायचंय। तर फक्त आणि फक्त बापू साथ देत होता, बापू सोबत होता आणि त्याचा धावा करत होतो। तर आम्हाला डॉक्टरचा अपॉइंटमेंट मिळाली आणि ती अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या बाळाला टेबलवरती घेतलं आणि मी आणि माझे मिस्टर फक्त आणि फक्त आम्हाला बापू दिसत होता की बापूराया बघ माझ्या बाळाकडे। आणि खरोखर एवढ्या मोठ्या संकटातून बापूंनी माझ्या बाळाला वाचवलं। त्या जी काही श्वसन नलिका आहे ती पूर्ण भरलेली असताना सुद्धा माझं बाळ श्वास घेत होतं आणि जी काही श्वसन नलिकेचे जी काही त्याची सर्जरी आहे ही अत्यंत कठीण होती आणि तरी पण ह्या बापूंनी माझ्या बाळाची ती सर्जरी अगदी सुखरूपपणे पार पाडली आणि माझ्या बाळाला वाचवलं। हाच खूप मोठा अनुभव माझ्या बापूंनी मला दिला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।